के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची ही सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण नागपूरचा पेपर घेतला, पुणे ग्रामीणचा घेतला, त्याच्यानंतर पुणे आयुक्तालयाचा हा पेपर चालू आहे आणि त्याच्यानंतर पुणे आयुक्तालयाच्या पेपरच्या नंतर मुंबईचा पेपर आपण मुंबई सिटीला ज्या ठिकाणी मॅक्सिमम विद्यार्थी फॉर्म भरतात तो आपण पेपर घेतोय। तर हा मुंबईचा जो काय पेपर आहे हा आता रिसेंट जो 2023चा पेपर झालेला आहे, ह्या 23च्या पेपरच्या अगोदरचा पेपर आहे की जेणेकरून दोन पेपर मधलं कॉम्बिनेशन कसं आहे। पेपर हा मॉडरेट लेवलला आहे, त्याची डिफिकल्टी लेवल म्हणजे जर तुम्ही पुणे आयुक्तालयाचा पेपर बघितला तर त्याची डिफिकल्टी लेवल ही एमपीएससीच्या लेवलचे मॅच केलेली आहे, म्हणजे तिकडचे प्रश्न उचललेत आणि इकडे कॉपी पेस्ट करून टाकलेले आहेत। परंतु जर तुम्ही मुंबईचा पेपर बघितला तर लेवल ही मॉडरेट राहते, म्हणजे तुम्ही मार्क्स घेऊ शकता, तिथं तुम्ही शांत असलं पाहिजे। आपल्या के सागरचे वेगवेगळे चांगले अतिशय नावाजलेले बुक आहेत, ज्याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिकांचा उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेले। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे सगळं ॲड करून आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि आत्ताच्या 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा सेट याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर आपला अजून एक बुक आहे पोलीस कॉन्स्टेबल 2022-23, याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा सेट आहे की ज्याच्यामध्ये स्पष्टीकरणासह हे देखील बुक आहे। तसेच जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी चालक ह्याच्यासाठी वाहतूक विषयी 450 MCQ असलेले आणि हे जे काही सिम्बॉल्स दिसत आहेत वेगवेगळे असे वेगवेगळे रंगीत स्वरूपात वाहतुकीची चिन्हे, रोड मार्किंग वगैरे, वाहतुकीचे दिवे असतील, वाहन इंडिकेटर्स असतील वगैरे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी मागील प्रश्नपत्रिकांच्या 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणासह डिटेल असलेले हे आपलं बुक आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे आणि नियम असं हे बुक आहे। 2021च्या पोलीस शिपाई आणि चालक भरतीच्या 21 प्रश्नपत्रिकांच्या वाहतूक विषयी प्रश्नांचा आणि जवळपास 650 MCQचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि हा आपला जो काय मुंबईचा पेपर आहे हा मुंबईचा पेपर आपण चालू करूयात। साधारणतः पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट केला होता, आता 10 नंबरचा क्वेश्चन। 10 नंबरचा क्वेश्चन अतिशय VIMP टाइप आहे हा, अतिशय म्हणजे अतिशय या टॉपिक वरती प्रश्न हा विचारलाच जातो। तुम्ही MPSCचे क्वेश्चन पेपर काढून बघा, पोलीस भरतीचे कितीतरी क्वेश्चन पेपर मध्ये हा फॉर्मॅट विचारलाच जातो। लसावी मसावी या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे। तर या टॉपिक वरती एक लक्षात ठेवायचं, हा जो काय फॉर्म्युला दिलेला आहे हा फॉर्म्युला पाठच करा, लक्षात ठेवा। काय मी म्हटलं, लक्षात ठेवा। काय करायचं की हा फॉर्म्युला एक 10 ते 12 वेळा लिहून काढायचा आणि पाठच करायचा। काय फॉर्म्युला आहे बघा, सुरुवातीला आपण गणित वाचूया। दोन संख्यांचा लसावी 144 आहे व मसावी 12 आहे। बघा, लसावी दिला आहे 144, मसावी दिला आहे 12। बघा, त्यापैकी एक संख्या 36 आहे, एक संख्या किती आहे 36 आहे, तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे। म्हणजेच काय, प्रॉब्लेम मध्ये लसावी दिला आहे, मसावी दिला आहे, दोन संख्यांचा दोन संख्या आहेत, लसावी मसावी काढण्यासाठी दोनच संख्या लागतील ना, मग त्या दोन संख्यांमध्ये त्या दोन संख्यांचा लसावी दिलाय, मसावी दिलाय आणि त्यातील एक संख्या पण दिली आहे, फक्त दुसरी संख्या विचारली। या टाइप मध्ये प्रॉब्लेम विचारलाच जाणार आणि जर आला तर आपल्याला आउट ऑफच मार्क पडायला पाहिजेत। आता बघा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला असा आहे, लक्षातच ठेवायचा, लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या। बघा, लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या। आता ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याच फॉर्मॅटमध्ये याच पेपरमध्ये ह्याला वेगवेगळ्या टाइप मध्ये पण करू शकतो, कारण आपल्याला पॅरामीटर किती दिले, टोटल 4 घटक आहेत आपल्याकडे। एक म्हणजे लसावी, एक लसावी, दोन मसावी, तिसरी म्हणजे पहिली संख्या आणि चौथा घटक म्हणजे दुसरी संख्या। हे 4 घटक दिलेले आहेत। लसावी पहिला घटक आहे, मसावी दुसरा घटक आहे,
पहिली संख्या म्हणजे हा तिसरा घटक आहे आणि दुसरी संख्या म्हणजे चौथा घटक आहे. काय करतात, ह्यातील कोणतेही 3 गोष्टी तुम्हाला दिल्या जाणारच. काय मी म्हटलं की यातील कोणत्याही 3 गोष्टी तुम्हाला दिल्या जाणारच आणि एक कुठली तरी विचारली जाणार. म्हणजे बघा ह्या सेम फॉर्मॅटमध्ये कसं होऊ शकतं की आता इथं काय विचारली, दुसरी संख्या कोणती, म्हणजे कोणती तरी एक संख्या दिलेली असणार. तुम्हाला लसावी देणार, मसावी देणार, पहिली संख्या देणार आणि दुसरी काढायला लावणार. आलं लक्षात. आता दुसरा फॉर्मॅट करताना काय करणार, ते मसावी देणार, पहिली संख्या देणार, दुसरी संख्या देणार आणि म्हणणार लसावी काढा. परत तिसरा फॉर्मॅट काय करू शकतात की तुम्हाला लसावी देणार, पहिली संख्या देणार, दुसरी संख्या देणार आणि म्हणणार मसावी काढा. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये 4 घटक आहेत. लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. लक्षातच ठेवायचं. मग याच्यामध्ये कोणत्याही 3 गोष्टी दिल्या जाणार, एक काढायला लावली जाणार. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, लसावी दिलेला आहे 144. 144 इथं मांडून घेतले. 144 गुणुले 12. बघा तुम्हाला मी थोडं मांडून दाखवतो. लसावी गुणुले मसावी, लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या गुणुले दुसरी संख्या, असा क्वेश्चन आहे. मग आता याच्यामध्ये लसावी किती दिलाय, 144 दिलाय. मसावी किती दिलेला आहे, 12 दिलेले आहे. पहिली संख्या किती दिलेली आहे, 36 दिलेली आहे. गुणुले दुसरी संख्या गुणुले दुसरी. मी एवढंच लिहिणार, फक्त गुणुले दुसरी एवढंच लिहिणार. मग आता याच्यामध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितले की हे जे काय बरोबरचं जे काही चिन्ह आहे, ह्या बरोबरच्या चिन्हाच्या हिकडं आणि हिकडं काय करायचं असतं, कॅल्क्युलेशन करायचं असतं. बरोबरच्या हिकडं आणा, ह्याला भागा, वेळ घालवायचा नाही. बरोबरचं चिन्ह बघायचं, हिकडं बघायचं आणि हिकडं बघायचं. हिथं माझ्या लक्षात येते हा 12चा पाडा आहे. 12 एके 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36. मग हिकडे काय उरतील, हिकडे उरतील फक्त 144 बरोबर 3 गुणुले दुसरी. तुम्ही या ठिकाणी दुसरी वगैरे लिहित बसायचं नाही, फक्त दू लिहायचं. का, वेळ वाचवायचा. पेपरमध्ये वेळ कसा वाचवता येईल हे बघायचं. आता हे 3 इथं गुणिले, इकडे आल्यावरती भागिले होतील. म्हणजे 144 भागिले 3 बरोबर दुसरी संख्या, बरोबर दुसरी संख्या. मग आता भागाकार करा. 3 एके 3, 3 चौक 12, 3 चौक 12, खाली उरले 2, त्याच्यानंतर वरून घेतले 4, 8 त्रिक 24, म्हणजे 48 ही काय असणार आहे, दुसरी संख्या असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 48 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, या फॉर्मॅटमध्ये लक्षात असं ठेवायचं, या टाईपचा प्रॉब्लेम विचारलाच जाणार. एक एक टाईप जरी तुम्ही लक्षात ठेवत गेला तरी आपोआप तुमचा सिलेबस कव्हर होत राहणार. म्हणजे लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, असं सरळ सरळ आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम 11 नंबरचा. बघा काय दिले की 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी. परत लसावी मसावीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी काय दिलाय, लसावी किती आहे, 144 आहे. तर त्या 2 विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं की 2 क्रमवार विषम संख्या त्यांचा लसावी 143 आहे. तर त्या 2 विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती. म्हणजे क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे तुम्ही नीट लक्षात घ्या. क्वेश्चनचा फॉर्मॅट असा आहे की बाबा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण दाखल घेऊ. म्हणजे असं समजा 9, 10 आणि 11. या 9, 10, 11 मध्ये 9 आणि 11 ह्या काय आहेत, क्रमावार किंवा क्रमगत येणाऱ्या विषम संख्या आहेत. बघा 9 विषम संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी 10 ही कसली संख्या आहे, समसंख्या आहे. आणि 11 ही संख्या कसली आहे, विषम आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या, 9च्या नंतर क्रमाने येणारी विषम संख्या कुठली, 11 आहे. 9च्या नंतर येणारी विषम संख्या कुठली आहे, 11 आहे. मधली 10 काय आहे, समसंख्या आहे. मग आता तिथं ह्या फॉर्मॅटमध्ये काय विचारलाय क्वेश्चन की त्या 2 विषम संख्या आहेत, तर त्या 2 विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या. म्हणजे 9 आणि 11च्या मध्ये जसं 10 आहे
तसं आपल्याला अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा लसावी 143 आहे त्यांच्या मधली, जसं इथं 10 आहे तशी मधली संख्या शोधायची. तर मग ह्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं बघा, ह्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या. बघा तुम्ही या ठिकाणी जर बारकाव्यानं बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल 9 आणि 11चा या जर विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर 11 किती येतात, 99 येतात. 11 किती येतात, 99 येतात. आणि त्यांच्या मधली जी काही संख्या असेल तिचा जर वर्ग केला तर तो किती येतो, 100 येतो. म्हणजे लक्षात येतंय का, ह्या जवळपास संख्या कशा आहेत, सारख्या आहेत. कशा आहेत, सारख्या आहेत. मग आता ह्या उदाहरणावरून तुमच्या असं लक्षात येईल अशा कोणत्या दोन 143 ही जी काही संख्या आहे ह्या दोन संख्यांचा गुणाकार 143 आला पाहिजे. आणि तो गुणाकार 143 येण्यासाठी आपल्याला हा प्रॉब्लेम हिंट काय सांगतो की त्या दोन संख्यांचा जो काय मधली समसंख्या असणार आहे तिचा वर्ग काय यायला पाहिजे, त्यांच्या गुणाकारा एवढा यायला पाहिजे. कशा एवढा यायला पाहिजे, गुणाकारा एवढा यायला पाहिजे. म्हणजे आता नीट बघा, इथं काय यायला पाहिजे, गुणाकार आला पाहिजे 143. बघा गुणाकार किती आला पाहिजे, 143. आणि मधली जी काय संख्या असणार आहे, जी समसंख्या असणार आहे तिचा काय भरायला पाहिजे, वर्ग भरायला पाहिजे. वर्ग ती मधली जी काही समसंख्या असणार आहे तिचा वर्ग ह्या 143च्या जवळ भरायला पाहिजे. मग आता बघा 143चा एकदम जवळ असलेल्या संख्यांचा वर्ग बघितला. आता खाली मी ऑप्शनचा आधार घेणार. ऑप्शनचा आधार घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात येईल की 12चा वर्ग ह्याच्या जवळ आहे का, 100% जवळ आहे. 12 ही समसंख्या आहे, तिचा वर्ग किती, 144 आहे. किती, 144 आहे. मला गुणाकार किती यायला पाहिजे, 143 यायला पाहिजे. म्हणजे 100% 12 ही त्यांच्यातली काय आहे, मधली संख्या आहे. म्हणजे त्याच्या अलीकडची एक संख्या किती, 11. आणि पुढची एक संख्या किती, 13. 11 गुणिले 13 करा बरं, 13 गुणिले 11, 11 त्रिक 33, हातच्याले 3, 11 एके 11, 11 आणि 3 14, 143 आला का गुणाकार 143. वर्ग ह्याचा किती भरला, 144. आणि ह्या कडेच्या दोघांचा गुणाकार किती आला, 143. झालं, उत्तरच आलं. दोन क्रमवार त्या उद्या जर तुम्हाला विचारतील की त्या संख्या कुठल्या, तर त्या संख्या कुठल्या असणार आहे, 11 आणि 13 असणार आहे. मधली संख्या कुठली झाली, 12 झाली. कसं केलं की मधल्या संख्येचा वर्ग करायचा आणि मधली संख्या ही नेहमी समसंख्या असणार. दोन विषम संख्यांच्या मधली संख्या समच असणार ना. क्रमवार दोन विषम संख्या घेतल्या तर मधली संख्या काय असणार, सम असणार. तिचा वर्ग करायचा. तिचा वर्ग हा बरोबर कडेच्या दोघांच्या गुणाकाराच्या जवळपास जातो. कुठे जातो, गुणाकाराच्या जवळपास जातो. आणि ह्या ऑप्शनवरूनच मला कळलं असतं. अजून एक हिंट सांगतो की हे सोडवत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं काय विचारलंय, समसंख्या विचारलंय. ह्याच्यात बघायचं 18, 12, 16 आणि 14 सगळ्या सम दिल्यात. जर यदा कदाचित एक्झामिनरनं इथं विषम संख्या दिली असती तर मी डिरेक्टलीच ऑप्शन इलिमिनेट केला असता, जास्त शोधतच बसलो नसतो. म्हणजेच ह्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं, थोडा वेगळ्या फॉर्मॅटचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता 12 नंबरचा प्रश्न, 12 नंबरचा प्रश्न वर्गाच्या स्वरूपात आहे. काय प्रश्न आहे, 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024, 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024, तर x ची किंमत किती. म्हणजे 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 तर x ची किंमत किती, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. बरं, काय करायचं आहे तसं मांडून घ्यायचं. 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024, वर्गमुळामध्ये 1024 लिहिलं. आता ह्या दोन वरून माझ्या असं लक्षात येतंय की बाबा हे 1024 वर्गमुळात आहे. 1024 कशाचा ना कशाचा रे काय असणार आहे, 100% वर्ग असणार आहे. पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो, महाराष्ट्रात असं कुठलंच पोरग असू शकत नाही, पोलीस भरतीचा असो किंवा MPSCचा असो किंवा UPSCचा असो, की ज्याला 1024 हा कशाचा वर्ग हे सांगता येईल. मग काय करायचं, अशा वेळी त्याला फोडायचं. काय करायचं, अशा वेळी त्याला फोडायचं. कसं फोडायचं की बाबा जेणेकरून वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर पूर्ण वर्ग आला पाहिजे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल लिहायचं झालं, 2 वर्गमुळामध्ये
2 असं जर मला लिहायचं असेल तर हा 2 जो काय असतो हा वर्गमुळाच्या बाहेर आलाय. कुठं आलाय? वर्गमुळाच्या मी बाहेर लिहिलाय. जर बाहेर लिहिलाय तर जर मला ह्या 2 ला आतमध्ये न्यायचं म्हटलं, बघा हा 2 हा जो काय 2 आहे हा मी वर्गमुळाच्या म्हणजे ह्या कर्णी चिन्हाच्या बाहेर लिहिलाय. जर मला तो वर्गमुळात टाकायचं म्हटलं तर मी कसं लिहू शकतो? बरोबर ह्या 2 चा वर्ग करायचा, ह्या 2 चा वर्ग करायचा, वर्गमूळ काढलं, 2 चा वर्ग किती? 4 आणि हे 2 आहे तसेच गुणिले 2 म्हणजेच काय? वर्गमुळामध्ये 8 असं ह्याचं उत्तर येईल. मग मला सांगा जसं मी हे तर 4 केलं, 4चं वर्गमूळ काय आहे? 2 आहे. 4चं वर्गमूळ काय आहे? जर उद्या मला जर असं सांगितलं की ह्या 8ची फोड करून तयार करा तर मी काय करणार? 8 ला अशा पद्धतीने फोडणार. 8 मला माहिती आहे की अशी कुठली पूर्ण वर्ग संख्या आहे की ज्याचा गुणाकार 8 आहे, तर मला माहिती आहे 4 गुणिले 8, कारण 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. या पद्धतीने जर मी विचार केला तर 8 ही संख्या मी कशी लिहू शकतो? 4 गुणिले 2 अशी लिहू शकतो ना, 4 गुणिले 2 अशी लिहू शकतो. मग या 4 ला जर बाहेर घ्यायचं म्हटलं तर आता मी 100% घेऊ शकतो, कारण 2 चा वर्ग आहे ना 4, 2 चा वर्ग आहे 4 म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 2 असं मी लिहू शकतो. मग आता या प्रॉब्लेम मध्ये पण मला काय करायचंय की पहिल्यांदा मी याला फोडणार. कोणाला? ह्या 10-24 ला फोडणार, कारण मला माहिती आहे की मला 10-24 चा मला वैयक्तिक मला स्वतःला काय वर्ग येत नाही आणि कोणालाच येऊ शकत नाही आणि एक्झामिनरची पण तशी अपेक्षा नाही. पण ह्या 2 वरून मला एवढं कळलं की हिथं आपण बाहेर 2 घेऊ शकतो. जर 2 बाहेर घेऊ शकतो याचा अर्थ आतमध्ये 4 न गुणलं पाहिजे. मग 4 न कोणाला गुणल्यानंतर उत्तर 10-24 येईल मला हे शोधायचंय. काय मी सांगितलं? 4 न कोणाला गुणलं तर उत्तर 10-24 येईल. तुम्ही म्हणता सर 4 कसं काय आलं? मला काय करायचंय? 2 वर्गमुळामध्ये काहीतरी असं 10-24 ची फोड करायची. कशाची? 10-24 हे जे काय वर्गमुळामध्ये त्याची मला फोड करायची. कशी करायची? 2 वर्गमुळामध्ये काहीतरी, ही तर काहीतरी म्हणजे प्रश्नचिन्ह, अशा पद्धतीने मला फोडायचंय. मग मी काय करणार या ठिकाणी? बघा आता 10-24 ला मला माहिती आहे, तुम्हाला मगाचं उदाहरण सांगितलं, ह्या 2 ला मी जर आतमध्ये घेताना वर्गमुळामध्ये किती घेतलं? 4 घेतलं. तशाच पद्धतीनं या ठिकाणी मी काय करणार? ह्या 10-24 ला 4 न भाग जातोय का बघणार. मग मी भागाकार घालवला, 10-24 भागिले 4, 10-24 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, खाली किती उरले? 2, वरून घेतले 2. त्याच्यानंतर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 5 20, 20, खाली किती उरले? 2, वरून घेतला 4, 6 चौक 24, किती आले? 256 आले. बाकी किती उरली? 0 उरली. म्हणजे 100% 4 न भाग जातोय. आता मी काय करणार? मला एवढं तर कळलं की वर्गमुळामध्ये 10-24, बघा वर्गमुळामध्ये 10-24 याचाच अर्थ काय होतोय? 4 गुणिले 256, 4 गुणिले 256. मग आता मी हे 4 बाहेर घेऊ शकतो का? 100% घेऊ शकतो. 4 बाहेर घेत असताना मी काय करणार? त्याचं वर्गमूळ घेणार. 4चं वर्गमूळ किती? 2. म्हणजेच मी असं लिहू शकतो का? 2 वर्गमुळामध्ये 256, 2 वर्गमुळामध्ये 256. आणि आता पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये एक प्रश्न असाही विचारलाय की ह्याचं उत्तर काय येईल. मग आता हे 256 आपण असं लिहू शकतो का? 2 गुणिले वर्गमुळामध्ये 16चा वर्ग आहे का 256? 100% आहे. मग मी कसं लिहिलं? 2 गुणिले वर्गमुळामध्ये 16चा वर्ग 256. मग आता मला सांगा, एक अशी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये असं विचारलंय की 16चा वर्ग आणि कर्णी चिन्हामध्ये हे 16चा वर्ग दिलाय आणि त्याचं उत्तर काय आहे. त्यावेळेसच मी तुम्हाला त्यासाठी मी सतत सांगत असतो, पाठीमागच्या व्हिडिओ जाऊन तुम्ही काढून पहा. आता हे 2 ह्या वर्गमुळाला काय होत असतात? कॅन्सल होत असतात. हे 2 ह्या वर्गमुळाला कॅन्सल होत असतील. म्हणजेच राहील काय? 2 गुणिले 16, 2 गुणिले 16. पण 2 गुणिले 16 हे कशाचं उत्तर आलं? वर्गमुळामध्ये 10-24चं उत्तर आलं. कशामध्ये? वर्गमुळामध्ये 10-24चं. म्हणजे 16 दुने 32 हा कशाचा आहे? 32चा वर्ग आहे असं मला कळलं. पण आता मी काय हे खोडत बसणार नाही. मला काय दिलंय? 10-24, हे बघा इथं 10-24 म्हणजे 2x बरोबर मला काय दिलंय? 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 10-24, वर्गमुळामध्ये 10-24. मग आता मला सांगा,
2x बरोबर वर्गमुळामध्ये 1024 असं दिलेलं गणित होतं. 1024 म्हणजे किती आहेत हे मी काढलेले. किती 2 गुणिले 16. 2 गुणिले 16 हे काय झालं 2x चा वर्ग. ह्या 2 ला हा 2 गेला. x वर्ग बरोबर 16. x वर्ग बरोबर 16 म्हणजेच x बरोबर वर्गमुळामध्ये 16 आणि 16 कशाचा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे. म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर 4 असं राहील. किती राहील 4. ऑप्शन नंबर 4 नाही उत्तर 4 राहील. बरेचसे विद्यार्थी काय करतात इथं 4 करतात आणि ऑप्शन नंबर 4 लाच गोल करतात. तसल्या चुका करायच्या नाहीत. तुम्ही मेरिटच्या बाहेर राहणार. पण एक्झामिनरनं पण बाबा विद्यार्थ्याचं चुकू नये म्हणून ऑप्शन नंबर 4 लाच ऑप्शन नंबर 4 ठेवलेला आहे. उत्तर राहील या प्रश्नाचं 4. किती राहील 4 राहील. आता पुढचा प्रश्न अपूर्णांकांचा विचारलेला आहे. हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश पण एक्झामिनरला एवढंच म्हणजे रिक्वायर्ड आहे की बाबा त्या मुलाला बेसिक वजाबाकी गुणाकार भागाकार यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. काय विचारलंय की 4.18 भागिले 0.418 प्लस 52.5 भागिले 5.57 या राशीची किंमत किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय करायचं एवढे पॉईंट दिल्यानंतर घाबरून जायचं नाही. पॉईंटच्या नंतर किती शून्य येतात त्याला काय करायचं छेद 100 छेद 10 अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं. म्हणजे 4.18 मी कसं लिहितोय बघा 4.18 दिले का नाही मी त्याला डायरेक्ट 418 लिहिणार भागिले इथं 4.18 आहे. मग 4.18 लिहित असताना इथं नीट बघा 4.18 लिहित असताना मी असं लिहू शकतो का 4/18 418 भागिले 100 भागिले 100 का केलं कारण ह्या पॉइंट नंतर 1 आणि 2 घर आहेत. किती पॉइंट नंतर 1 आणि 2 घर आहेत. 2 घर असल्यामुळे मी 1 वरती किती शून्य दिले 2 दिले. जर इथं जर असं असतं 0.418 तर मी काय केलं असतं 418 आहे तसं मांडलं असतं भागिले पॉइंट नंतर किती संख्या आहेत 1 2 आणि 3 तसं 1 वरती किती शून्य दिले असते 1 2 आणि 3 असं मी लिहिलं असतं. आता नीट इथं बघा 4.18 मी कसं लिहिणार 418 भागिले 100 भागिले काय 0.418 म्हणजेच मी काय लिहिणार 418च लिहिणार. पण 0.418 आहे म्हणजे भागाकारामध्ये पॉइंट नंतर किती संख्या 1 2 आणि 3 म्हणजे 1 वरती 3 शून्य देणार. झालं लिहिलं. आता पुढं काय दिलंय प्लस 52.7 प्लस 52.7. आता त्याला पण काय करायचं तशाच पद्धतीने कन्वर्ट करून घ्यायचं. आता बघा इथं प्लस लिहिलं मी प्लस 52.7 मी कसं लिहिणार 52.7 मी लिहिणारच नाही. काय लिहिणार 527 लिहिणार. 52.7 पॉइंट नंतर किती आहे एकच संख्या आहे म्हणजे 1 वरती फक्त एकच शून्य देणार भागिले किती 527 5.27 ला पण मी कसं लिहिणार 527च लिहिणार भागिले पॉइंट नंतर किती संख्या आहेत 2 संख्या आहेत भागिले 100 झालं. मग आता ह्याला सोडवायचं. लक्षात ठेवायचं भागाकार म्हणजे काय असतं बघा भागाकार म्हणजेच उलटून गुणिले असतं. काय असतं उलटून गुणिले. भागाकार म्हणजे काय असतं उलटून गुणिले असतं. उलटून गुणिले म्हणजे काय करायचं खाली मुंडी वर पाय करायचं. काय करायचं खाली मुंडी वर पाय. आता बघा हे मी कसं लिहिणार 418
418 भागिले 100. बघा 418 भागिले 100. हे आता चिन्ह काय आहे? भागाकाराचं आहे. बघा हे चिन्ह काय आहे? भागाकाराचं. त्याला मी काय म्हटलं? उलटून गुणिले करायचं. उलटून गुणिले काय करायचं? मी इथं भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह दिलं. आणि आता काय करायचं? ह्याची खाली मुंडी वर पाय करायचं. खाली मुंडी वर पाय म्हणजे काय? 1000 वर जाणार, 418 खाली येणार, म्हणजे 1000 भागिले 418 असं मी लिहिलं. त्याच्यानंतर मधलं प्लसचं चिन्ह आहे तसं दिलं. 527 आहे तसं लिहिणार भागिले 10. आणि ह्या भागाकाराच्या चिन्हाचं रूपांतर कशात करणार? गुणाकाराच्या चिन्हामध्ये करणार. गुणुले ह्याचं पण एकदा गुणुले मध्ये चिन्ह आलं, भागाकाराच्या जाग्यावरती गुणाकाराचं चिन्ह टाकलं की पुढच्या संख्येचं काय करायचं? खाली मुंडी वर पाय करायचं. म्हणजेच 100 भागिले 527. 100 भागिले 527 झालं. सोपंच झालं. ह्या 418ला हे 418 गेले. इथं किती उरले? 1000. आणि छेदात किती? 100. छेदात 100 प्लस सेम इथं 527ला हे 527 गेले. वरती किती उरले? 100. खाली किती राहिले? 10. ओके. आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. किती उरले? 10. अधिक ह्या शून्याला हा शून्य गेला. किती उरले? 10. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील 20. या प्रश्नाचं उत्तर राहील 20. मग आता बघू ऑप्शन मध्ये उत्तर दिलंय का? ऑप्शन नंबर 1 20 ह्या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. ऑप्शन नंबर 20 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजेच काय? जरी त्यांनी पॉइंटमध्ये दिलं असलं, बघा जरी त्यांनी पॉइंटमध्ये दिलं असलं तरी त्याला सोपं करण्याचं काम कोणाचं आहे? आपले. त्याला पॉइंटमध्ये ठेवायचं नाही. उद्या कुठलाही प्रश्न दिला पॉइंटमधला तरी त्याला पॉइंटमध्ये न ठेवता काय करायचं? त्याला की त्याला पूर्ण संख्येमध्ये कन्वर्ट करायचं. गुणाकार जर भागाकार दिला असला तर त्याचं रूपांतर गुणाकारात करायचं. फक्त त्याच्या पुढची संख्या बघा, भागाकाराच्या जी काय पुढची संख्या दिली असणार, म्हणजे जसं भागाकाराच्या पुढे इथं 0.418 आहे, त्याला काय करणार? मी गुणाकाराचं चिन्ह देणार आणि उलटून गुणिले करणार. 0.418 लिहिले तर नसतं मी 418 लिहिणार, भागिले 1000 लिहिणार. आणि एक सरावानं 5-6 गणितं तुम्ही सोडवली की तुम्हाला कोणताही पूर्णांकामधला प्रश्न सुटणारच. काय मी म्हटलं? कोणताही पूर्णांकामधला प्रश्न तुम्हाला सुटणारच. आता पुढचा प्रश्न 14 नंबरचा. सेम पॉइंट मधला गुणाकार भागाकार दिलेला आहे. म्हणजे एक्झामिनरची काय अपेक्षा आहे? अतिशय बेसिक लेवलला प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा 14 नंबरचा प्रश्न काय प्रश्न आहे की 2.04 गुणिले 0.05 ह्याचं उत्तर किती? तुम्हाला मी काय सांगितलं? मगाचीच मेथड वापरायची. पॉइंट मध्ये ठेवायचं नाही. त्याला कसं कन्वर्जन करणार? 2.04 ला कसं लिहिणार? 204. पॉइंट नंतर किती संख्या आहेत? ह्या पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, 1 आणि 2. त्याच्या भागिले काय लिहिणार? 100 लिहिणार. गुणुले हे 0.05 आहे, त्याच्याऐवजी मी काय लिहिणार? नसता 5 लिहिणार. पॉइंट नंतर किती संख्या दिलेत? 2 संख्या दिलेत, म्हणजे 1 वरती 2 शून्य देणार. झालं. आता काय करायचं? सेम हिथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, मगाच्या सारखं उलटून गुणिले करायचं नाही. ते कधी करणार? ज्यावेळेस भागाकाराचं चिन्ह असेल तरच उलटून गुणिले करणार, अदरवाईज तसं करणार नाही. ज्यावेळेस मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस अंशाचा अंशाशी गुणाकार करायचा आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करायचा. बघा ज्यावेळेस मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळी काय करायचा? अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. मग बघा अंशाने अंशाला गुणलं 204 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 100. काय मी केलं? अंशाशी अंशाचा गुणाकार केला, छेदानी छेदाचा गुणाकार केला. आता पुढे बघा 204 गुणिले 5. मग इकडे मी काय करेल? गुणाकार करून घेईल. 204 गुणिले 5. 204 गुणिले 5 जर करायचं म्हटलं, 5 1 1 5, 5 चोक 20, हातचे आले 2, 5 0 0 आणि हे 2, 5 दुने 10, म्हणजे 10 20 हे काय राहील? वरती माझा अंशामध्ये येईल. किती येईल? 10 20 भागिले हे किती? हे 2 आणि हे 2, 1 वरती 4 शून्य, 1 वरती 4 शून्य. ह्या शून्याशी हा शून्य गेला. आता मला बघा 102 भागिले 1000, 102 भागिले 1000 हे मी कसं मांडू शकतो? 1 2 आणि 3 ह्या संख्येला
उजवीकडून मोजत यायचं, उजवीकडून 1 2 आणि 3 खाली 3 शून्य आहेत म्हणून 1 2 आणि 3 नंतर दशांश चिन्ह देणार म्हणजे पॉइंट दिला 1 0 2 म्हणजे 0.102 हे ह्या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील. मग आता आपण बघू ऑप्शन मध्ये कुठे दिलंय का. इथं ऑप्शन पहिला दिलाय 0.10 त्याच्यानंतर 0.102 हे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपलं लॉजिक असं आहे, तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय खरं तर या प्रश्नांसारखे प्रश्न सोडवलेच पाहिजे, परंतु जर तुम्हाला ऑप्शन नीट बघायची जर सवय लागली, हिथं म्हणतंय 0.1 हिथं म्हणतंय 0.1 हिथं म्हणतंय 0.01 आणि हिथं म्हणतंय 0.02 100% हे उत्तरच असू शकत नाही. का हिथं 0.1 आहे, हिथं 0.1 आहे, हिथं 0.01 आहे, त्याच्यामुळे ही 0.2 उत्तर येणार नाही. आता नीट बघा, हिथं 0.1 आहे, हिथं पण 0.1 आहे आणि हिथं 0.01 आहे, म्हणजे शक्यतो उत्तर कुठं राहील, ह्या दोन ऑप्शन मध्ये राहील. ऑप्शन नंबर 3 पण गेला. आता पुढे बघा, हिथं 0.0102 म्हणते आणि हिथं नुसतं पॉइंट नंतर 102 म्हणतंय, म्हणजे 100% उत्तर या ठिकाणी ठेवण्याचे, ह्या दोन ऑप्शन मध्ये ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ह्याला तर मी ऑलरेडीच इलिमिनेट केला होता, म्हणजे ऑप्शन बघतानाच माझ्या लक्षात आलं की 0.102 हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसं आहे की हा गुणाकार भागाकार आहे, सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ऑप्शन वरून जाण्याची आवश्यकता नाही, परंतु ऑप्शन वरून पण देखील त्याच्यात कसं जाता येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न 15 नंबरचा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मग आता बघा, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. 19.6 22/7 40/13 आणि 28/9. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तिथल्या तिथं पॉइंट मध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार. बघा, 6 × 6 6 × 2 12 साहित्रिक 18 म्हणजे 3 पॉइंट काहीतरी उत्तर येईल. साहित्रिक 18 अधिक 1 असं उत्तर येते, म्हणजे वरचा जो अंश तयार केलाय हा गुणिले 3 अधिक 1 मध्ये केलाय. बघा प्रत्येक ठिकाणी मला तसंच दिसायला लागलंय. 7 × 7 7 × 2 14 7 × 21 म्हणजे छेदाच्या 3 पट अधिक 1 22. बर 13 × 13 13 2 26 13 39 39 अधिक 1 40 म्हणजे गुणिले 3 + 1. बर 9 × 9 9 2 18 9 3 27 अधिक 1 28 म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी अंश या अपूर्णांकाचे अशा पद्धतीने डिझाइन केलेले आहेत. बघा प्रत्येक गणितामध्ये अशा पद्धतीने अंश डिझाइन केलेले की ज्याच्यामध्ये छेदाच्या तिप्पट अधिक 1, काय मी म्हटलं, छेदाच्या तिप्पट अधिक 1 अशा पद्धतीने अंश डिझाइन केलेले. साहित्रिक 18 अधिक 1 19 7 × 21 अधिक 1 22 13 × 39 अधिक 1 40 9 × 27 अधिक 1 28. मग अशा वेळी लक्षात ठेवायचं सगळ्यात VIMP ट्रिक आहे ही, सगळ्यात VIMP ट्रिक आहे की जेणेकरून तुम्हाला गुणाकार भागाकार करावा लागणार नाही. आता हे मी तोंडीच मला बघितल्या तोंडीच मला लक्षात आलं असताना पहिल्या साहित्रिक 18 अधिक 1 दिसतंय, 7 × 21 अधिक 1 दिसतंय, 13 × 39 अधिक 1 दिसतंय, 9 × 27 अधिक 1 दिसतंय. अशा पद्धतीने ऑप्शन डिझाइन केले. मग लक्षात ठेवा ही जी लाईन दिलेली आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची. दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये आपल्या पुस्तकाच्या स्पष्टीकरणामध्ये दिलेल्या सर्व अपूर्णांकात अंश हा छेदाच्या तिपटीपेक्षा कितीने मोठा आहे, 1 ने मोठा आहे. आणि जर असं असेल तर ही सगळ्यात स्टार लाईन आहे. ज्यांचा अंश व छेद सर्वात लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असेल. म्हणजे लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला अंश आणि छेद याच्यामध्ये सिमिलॅरिटी ठेवली असेल, सगळीकडे तसेच ऑप्शन ठेवलेत ना, तिप्पट अधिक 1 हिथं पण तिप्पट अधिक 1 तिप्पट अधिक 1 तिप्पट अधिक 1 म्हणजे छेदाच्या तिप्पट अधिक 1 अंश डिझाइन केलाय. आणि जर असं केलं असेल तर
ज्याचा अंश आणि छेद लहान असेल, बघा ज्याचा अंश आणि छेद हा सर्वात लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजे लक्षात येते का, इथं विरुद्ध आहे. अंश आणि छेद जर लहान असेल, बघा अंश आणि छेद जर लहान असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो. मग या ठिकाणी वरती आपण अंशाचा विचार करू. इथं 19 आहे, बघा थोडं पेन चेंज करतो. या ठिकाणी 19 आहे, या ठिकाणी 22 आहे, इथं 40 आहे आणि इथं 28 आहे. याच्यामध्ये सगळ्यात लहान असलेला अंश कुठला, 19चा. म्हणजे हे दोन, हे बाकीचे ऑप्शन येणार नाही. सगळ्यात कमी छेद कोणाचा आहे, 6चा. इथं 7 आहे, इथं 13 आहे, इथं 9 आहे. सगळे ऑप्शन गेले. म्हणजेच या ठिकाणी 19/6 हा अपूर्णांक काय होईल, सर्वात मोठा होईल. तुम्ही त्यांचा भागाकार करून पॉइंटमध्ये उत्तरं काढायची गरज या ठिकाणी नव्हती. ज्याला हे माहिती असतं की बाबा जर तुमचा अंश आणि छेद याच्यामध्ये जर सिमिलॅरिटी ठेवली, बघा अंश आणि छेद याच्यामध्ये जर सिमिलॅरिटी ठेवली, इथं जसं तिप्पट अधिक 1 केले, उद्या नसते तिप्पट देतील किंवा तिप्पट अधिक 2 देतील किंवा तिप्पट वजा 1 देतील किंवा दुप्पट अधिक 1 देतील, काही देतील. पण पॅटर्न जर 4च्या 4 ऑप्शनमध्ये सारखा दिसत असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ज्याचा छेद आणि अंश लहान असेल ते त्या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील. आता नीट बघा पुढचा प्रश्न, 16 नंबरचा प्रश्न. समीकरणावरती प्रश्न दिलेला आहे. ज्याला समीकरण लिहिता आलं त्याला प्रश्न सुटला. काय म्हटलंय, एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावरती, प्रश्न बारकाव्यानं वाचायचं, तोडत वाचायचं. एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावरती 49 पाने उरतात तर त्या पुस्तकाची पाने किती. मला काय काढायला लावलंय, पुस्तकाची पाने किती. खाली ऑप्शन दिलेत 98, 119, 191 आणि 112. तुम्हाला तुम्ही अगोदरच सांगितले, मी पाठीमागच्या क्वेश्चनला ट्रिक सांगायचे राहिलो. छोटा आणि मोठा उत्तर तर येणार नाही, शक्यतो असणार नाही, आपण चेक करू पुढे गेल्यावरती. तर त्या पुस्तकात पाने किती. मला काय विचारलंय, पाने काढायला विचारले आहे. मला वाचल्यानंतर एवढं लक्षात आलं की हे समीकरणावरती गेलेले इयत्ता 9वी 10वी 8वी पासून समीकरणे तयार करा अशा फॉर्मॅटमध्ये गणित विचारली जातात. अतिशय बेसिक लेवलला प्रश्न आहे. मला जे विचारले त्याला नेहमी एक्स मानायचा, त्याला काय करायचा, एक्स मानायचा. मला काय विचारलंय, पुस्तकात पाने किती, तर मी काय करणार या ठिकाणी, पुस्तकातील पाने एक्स मानू. पुस्तकातील पाने एक्स मानू. काय मानू, एक्स मानू. जर मी पुस्तकातील पाने एक्स मानले तर आता नीट बघा, एका पुस्तकाचा 3/7 भाग, कोणाचा 3/7 भाग आहे, पुस्तकाचा. पुस्तक काय मानले मी, एक्स पाने मानले. बघा एका पुस्तकाचा 3/7 भाग, पुस्तक काय मानले मी, एक्स मानले. जर मी पुस्तक एक्स मानला असेल तर हे मी कसं लिहू शकतो, 3/7. बघा 3/7 गुणुले एक्स, कारण हा 3/7 भाग कोणाचा आहे, पुस्तकाचा आहे. पुस्तक काय आहे माझं, एक्स पान आहे. पुस्तक मी काय मांडलं, एक्स पान मांडलं. म्हणून 3/7 भाग पुस्तकाचे आहेत. म्हणून पुस्तक जर मी एक्स मांडलं तर 3/7 गुणुले एक्स केलं. व 15 पाने, गणितामध्ये व आणि याचा अर्थ असतो अधिक. याचा अर्थ काय असतो, अधिक. म्हणजे 3/7 पानं व 15 पाने, व 15 पाने म्हणजे काय, अधिक 15 पाने वाचून झाल्यावरती 49 पाने उरतात. किती उरतात, 49 पाने उरतात. अधिक 49 उरलेली पाने बरोबर काय असणार आहे, वो बरोबर असणारे सगळं पुस्तक. बरोबर असणारे सगळं पुस्तक. ज्याला हे मांडता आलं त्याला कोणताही प्रश्न सुटणारच. काय मी म्हटलं की ज्याला हे मांडता आलं, एकदा समीकरण मांडता आलं की मग नंतर काय गुणाकार भागाकार सोपा भाग आहे. मग बघा मी काय केलं, मी पहिल्यांदा प्रश्न वाचला, एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावरती 49 पाने उरतात. मला कळलं ही भाग 3/7 भाग कोणाचे आहेत, पुस्तकाचे आहेत. मग मी काय केलं, मला प्रश्नच असा विचारला होता तर त्या पुस्तकामध्ये पाने किती आहेत.
प्रश्न काय विचारला होता की त्या पुस्तकामध्ये पाने किती आहेत. मग पुस्तकातील पाने मी काय केलं, एक्स मांडली. पुस्तकातील पाने एक्स मांडली. पहिल्या ह्याच्यावरून एका पुस्तकाचा 3/4 भाग कोणाचा भाग आहे, पुस्तकाचा. पुस्तक माझं किती आहे, एक्स, म्हणून 3/7 गुणुले एक्स. कारण ह्या एक्स पैकी, ह्या एक्स पानापैकी मी 3/7 वाचलेत. ते टोटल पानं किती हे मला माहिती नाहीत, म्हणून तर मी त्यांना एक्स मांडलं. त्याच्यापैकी 3/7 माझं वाचून झालं. त्याच्यानंतर परत मी 15 पानं वाचली, त्यावेळी 49 पानं शिल्लक राहिली. एवढं सगळं मिळून माझं काय असणार आहे, वो माझं पुस्तक असणार आहे. मग आता सोडवा, हे समीकरण सोडवायत. समीकरण सोडवायला घेतल्यानंतर आता बघा 3/7 एक्स अधिक 15 गुणिले 49. आता काय करू, ह्यांची बेरीज करू ह्या दोघांची. 3/7 एक्स अधिक 49 अधिक 15. 49 आणि 10 किती झाले, 59. 59 अधिक 5 60 64. 64 बरोबर एक्स, बरोबर एक्स. आता बघा काय करायचं, हे 7 इकडे काय गुणाकार, मग हे अधिक 64 तिकडे गेल्यावरती काय होतील, वजा होतील. म्हणजे 3/7 गुणुले एक्स बरोबर एक्स वजा 64. एक्स वजा 64. आता हे 7 काय आहेत, इथं गुणाकारामध्ये, तिकडे गेल्यावर भागाकारामध्ये, तिकडे गेल्यावरती गुणाकारामध्ये. म्हणजे 3x बरोबर 7 गुणुले कंसामध्ये एक्स वजा 64. एक्स वजा 64. आता पुढे बघा, 3x बरोबर बघा 3x बरोबर आता ह्यानी कंसातल्या प्रत्येक ह्याला गुणायचं ह्या 7 म्हणजे काय होईल, 3x बरोबर 7x वजा 64 गुणिले 7. 64 गुणिले 7, 64 गुणिले 7 केलं तर उत्तर येतं 448. किती येतं, 448. 448. तुम्ही वाटलंच तर गुणाकार करून बघा. 64 गुणिले 7, 7 चौक 28, हातचे आले 2, 7 चौकून 42 आणि 2 44. किती आले, 448. म्हणजे 3x बरोबर 7x वजा 448. इथपर्यंत समीकरण आलं. आता हे 3x इकडे अधिक आहेत, इकडे गेल्यावरती काय होईल, वजा होईल. आणि हे वजा 48 इकडे आल्यावरती काय होतील, प्लस होतील. म्हणजे बघा मी असं लिहू शकतो का, 448 बरोबर 7x वजा 3x. 7x वजा 3x. 448 बरोबर 7x वजा 3x. म्हणजे 448 बरोबर 7x वजा 3x केलं तर उत्तर किती राहील, 4x राहील. उत्तर किती राहील, 4x राहील. म्हणजेच आता हे 4 इकडे काय गुणाकारामध्ये, इकडे आल्यावरती भागिले 448 भागिले 4 बरोबर x. मग आता भागाकार करा. 4 एके 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8 म्हणजे 112. x बरोबर 112. म्हणजे त्या पुस्तकामध्ये 112 पेजेस असतील. किती असतील, 112 पेजेस असतील. त्या पुस्तकामध्ये 112 पानं असतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा कशा पद्धतीने आपण पुढं गेल्यानंतर की ते प्रश्न समीकरण सुटू शकतं. म्हणजे फक्त समीकरण तुम्हाला जर व्यवस्थित मांडता आलं तर तुम्ही कसलाही प्रॉब्लेम सोडवू शकता. पुस्तकातील पानं मी एक्स मांडली, त्याच्यातील 3/7 भाग वाचून झालाय म्हणून ते घेतलं, अधिक 15 पाणी अधिक 19 बरोबर एक्स घेतलं. सगळं समीकरण मांडलं. हे 64 इकडे अधिक आहेत, इकडे गेल्यावरती वजा होतील. 3/7 एक्स बरोबर वजा एक्स वजा 64. मग नंतर काय केलं, हे 7 इकडे भागाकारामध्ये आहेत, इकडे गेल्यावरती गुणाकारात, वरती फक्त 3x राहील. मग 3x बरोबर 7 गुणुले कंसामध्ये x वजा 64. मग हे सगळं जर सोडवलं तर उत्तर येतं 112. म्हणजे त्या पुस्तकामध्ये 112 पानं असतील. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं ऑप्शन एलिमिनेट करून की छोटा आणि मोठा पर्याय उत्तरामध्ये येणार नाही. या 2 पर्यायामध्ये उत्तर राहील. या 2 पर्यायामध्ये उत्तर राहील. अशा पद्धतीने तुम्ही नीट जर व्यवस्थित बघत गेला आणि हे पण जर बघा मांडून तुम्ही 98, 112, 119 आणि 191 छोटा आणि मोठं उत्तर असणार नाही. या 2 मध्ये उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. या 2 मध्ये उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही शांत डोक्याने जर प्रॉब्लेम सोडवले तर 100% तुम्हाला प्रॉब्लेम सुटतोच. ज्यांना कुणाला आपले
जे काय वेगवेगळे संदर्भ साहित्य असतील खरेदी करायचे असतील तर त्यांनी जरूर खरेदी करा. होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023मधलं आपलं 2023च्या प्रश्नपत्रिका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या स्पष्टीकरणासह आपण या बुकमध्ये दिले आहे. 2023मध्ये 78 प्रश्नपत्रिकांचं आपले उत्तरे आणि स्पष्टीकरणासह हे पुस्तक दिलेले आहे. 38 प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीणच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, विश्लेषणासह दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 93वी आपली आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, ज्याच्यामध्ये 20 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ज्या खूप जास्त मेजर गरजेच्या आहेत त्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडवून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिका आहेत. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23मध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका आहेत आणि चालकसाठी 2019च्या 20 प्रश्नपत्रिका आणि जे काही चालकचे सिम्बॉल असतील ते असलेलं आपलं अजून एक बुक आहे. आणि अजून एक पुस्तक आहे पोलीस शिपाई चालक, याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीविषयीचे कायदे आणि नियम. विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला म्हणजे आपण अजून जास्तीत जास्त चांगला डाटा देण्याचा प्रयत्न करणार आहे, अजून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.